नमस्कार. आज आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्या आहेत ॲडव्होकेट सीमा तेलंग. नमस्कार ताई. नमस्कार. यवतमाळ शहरातील सीमाताई तेलंगे विविध क्षेत्रात आपला त्यांनी ठसा गाजवलेला आहे. न्याय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र धडाडीने आपलं काम करतात. त्यांचं शिक्षण हे राळेगाव येथील छोट्याशा रावेरी गावातला आहे. तिथून इथपर्यंतचा हा प्रवास नक्कीच एक वेगळा असा प्रवास असेल जो सगळ्यांना ऐकायला जाणायला आवडेल. सीमाताई, तुमचं जे हे परखड क्षेत्रात तुम्ही तुमचा ठसा उमटवला आहे, काय सांगाल त्याबाबत? सुरुवातीपासूनच मला सामाजिक क्षेत्रात आवड होती आणि वस्तुस्थितीमध्ये मी ज्या कुटुंबातून येते आहे, माझी आईसुद्धा एक फार परखड स्वभावाची आहे, स्पष्ट बोलणारी आहे आणि वारकरी संप्रदायाशी आमचं खूप जवळचं नातं आहे माझ्या आईवडिलांचं. तिथपासूनच म्हटलं तरी चालेल. आमच्या घरामध्ये मी, माझा भाऊ, माझी आई आम्ही स्पष्ट बोलतो. मलाही आपलं स्पष्ट आणि परखडपणा सुरुवातीला लोकांना आवडत नसेल, पण मागे काही बोलण्यापेक्षा आपली भूमिका मांडण्यात आम्ही स्पष्ट आहोत आणि तो स्वभाव माझा अभ्यासामध्ये पण आला, तो स्वभाव मला वकिलीमध्ये पण आणता आला आणि तो स्वभाव घेऊन मी राजकारणामध्ये पण काम करते. मला असं दोन वेगवेगळ्या भूमिकेत नाही वागता येत. बरेच लोक एक राजकीय म्हणून वेगळी भूमिका ठेवतात आणि वैयक्तिक आयुष्यात वेगळी भूमिका असते, पण मला ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका कधी ठेवता आला नाही. माझी जी भूमिका राजकारणात असते तीच माझी सामाजिक चळवळीत भूमिका राहते किंवा तीच भूमिका माझी काम करत असताना, महिलांना न्याय देत असताना पण तीच राहते. ही परखड भूमिका कदाचित मला इतरांपेक्षा वेगळं दाखवून गेली असेल असं मला वाटतं. एक शेतकरी कुटुंबातला आहे, बरोबर. मग शेतीसाठी काहीतरी करणं आलंच. बरोबर. शेतीसाठी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या जाणीवा, आईवडिलांच्या जाणीवा माहिती आहेत. सावकारी क्षेत्रामुळे जो शेतकरी हलालदिल झालेला आहे, थोडा खचला आहे, त्यासाठी तुम्ही बरंच काम केलं, त्याबद्दल काय सांगाल? मुळात मी शेतकरी कुटुंबातली. माझं माहेर राळेगावपासून 3-4 किलोमीटर आतमध्ये आहे आणि इतक्या गरीब परिस्थितीत माझं शिक्षण झालं आहे की मला एक वेळ शेतातलं काम करून दुपारच्या वेळात शाळेत जायचं असतं आणि ज्या दिवशी दुपारची शाळा असली त्या दिवशी सकाळी शेतातलं काम करून शाळेत जायचं. म्हणजे या पद्धतीने मी माझं शिक्षण केलेलं आहे 10वीपर्यंतचं. म्हणजे 4, 5, 6, 7वीपर्यंत प्राथमिक शिक्षण रावेरीला घेतलं. नंतर 11वी आणि 12वी मी राळेगावला शिकली. तर मी 11वी आणि 12वी राळेगावला जे शिक्षण झालं माझं, त्या दिवसांमध्ये माझे खूप शारीरिक श्रम झाले, कारण आम्हाला पायदळ यावं लागत होतं 5 किलोमीटरवर आणि आमच्या तेव्हा सायकल पण नव्हती. आता 20 वर्षाच्या आधीची गोष्ट म्हटलं तरी चालेल. आमच्या इथे सायकल नव्हतं, कुठलीही गाडी नव्हती आणि आम्ही पायदळ यायचो आणि फक्त 3 मुले आम्ही राळेगावला शिकायला यायचो. आणि 10वी 12वीचं शिक्षण पण मी फारच गरीब परिस्थितीत घेतलं. आम्ही दोघंही बहीण भाऊ शेतातलं काम करून ते सगळं, 5 एकर शेती आमच्याकडे आणि ते कोरडवाहू, त्याच्यामुळे आम्हाला मजुरी करून शिक्षण घ्यावं लागलं. आणि 12वी नंतर मी यवतमाळला शिकायला आली. त्याच्यामुळे मग माझ्या भावाला शेती सांभाळून मला इथे पैसे पाठवणं किंवा आम्ही इथे खोली करून राहत होतो. दोघी बहिणी शिकायला होतो. माझी लहान बहीण क्लास 2 ऑफिसर आहे. म्हणजे माझ्या 2 बहिणी शिकल्या. आम्ही तिघीही शिकलो यवतमाळला आणि तिघीही आपापल्या पायावर उभं झालो किंवा सेटल झालो. तर माझ्या भावाने मला लहानपणी, म्हणजे म्हणा किंवा 11वी 12वी त्याच्याचं ग्रॅज्युएशन, त्यानंतर लॉ होतपर्यंत घरून पैसे दिले. तर तो 500 रुपयात काय आमचा खर्च होत नव्हता. तर आम्ही इथेही अर्धपोटी जेवण म्हणा किंवा एक वेळ जेवण म्हणा अभ्यास केला आणि शेतकऱ्याची काय हाल असतात हे अगदीच्या जवळून पाहिलं. म्हणजे माझ्या घरची शेतीसुद्धा सावकाराकडे गहाण होती. मी जेव्हा लॉला गेली आणि मग माझी प्रॅक्टिस वगैरे चालू झाली, जे कोणी सावकार होते तर त्यांनी आम्हाला ती शेती परत दिली. मग आम्ही त्यांना ते 5 लाख रुपये वापस दिले आणि त्यांनी आमची 5 एकर शेती वापस दिली. तर या सावकारी जाचातून आम्ही स्वतः गेलो आणि शेतकऱ्याच्या आयुष्याला काय 5वीला पुजलेलं असतं ते अक्षरशः आम्ही स्वतः अनुभवलं. आम्ही दोघंही बहीण भाऊ एक वेळ जेवायचो, एक वेळ उपाशी राहायचो आणि नंतर शेतातून आल्यावर रात्री उशिरापर्यंत दोघे अभ्यास करायचो. माझ्या लहान बहिणी तशीच अभ्यास करायची. तर या सगळ्या वातावरणात मग मला जेव्हा शेतकऱ्यांच्या इश्यूवर काम करायला संधी मिळाली लॉ झाल्यानंतर, तर मी अगदी जीव ओतून काम केलं त्या विषयामध्ये. म्हणजे मी शेतकऱ्यांना बोलवायची, मी स्वतः अडचणी समजून घ्यायची. आमची पूर्ण टीम होती. प्राध्यापक घनश्याम दरणे म्हणून आहेत, त्यांनी मला शिकवलं. ॲक्च्युली त्यांचा मला एक गुरुपेक्षा वरची काही व्यक्ती असेल, आईवडिलांनंतरचं दुसरं कोणतं स्थान असेल तर त्यांचं आहे माझ्या आयुष्यात. त्यांनी मला बरंच घडवलं. त्यांनी मला बरेच डायरेक्शन्स दिले की कुठल्या डायरेक्शननी आपण एक सोशल व्ह्यू ठेवला पाहिजे काम करताना. आणि म्हणून मी शेतकऱ्यांशी काम करताना अतिशय तळमळीने काम केलं.
आणि आम्ही असंख्य शेतकऱ्यांना शेती वापस देण्यात पण मदत झाली. सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीसोबत काम करताना मी एक न्यूली लॉयर होते, जे मी काही खूप जास्त गाणे अभ्यासक झाली नव्हती. पण जेव्हा माझ्याकडे त्या केसेस येत गेल्या, वाचत गेले ते शेतकऱ्यांचे प्रश्नही आम्हाला माहीतच होते. आणि मग त्यानुसार आम्ही एक सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या, संघर्षग्रस्त शेतकऱ्यांचा एक मसुदा, कायद्याचा मसुदा आम्ही आर पाटलांना सादर केला. आणि ते सादर करत असताना आर पाटलांनी खरंच आम्हाला वेळ दिला. 1.5 तास त्यांनी आमची काय म्हणणं हे ऐकून घेतलं. आणि मग मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी तो मुद्दा मंत्रिमंडळात मांडला. आणि तेव्हापासून मग ते बरेच दिवस आर नव्हते. मग त्यानंतर आम्ही राष्ट्रपतींना भेटलो तो मसुदा घेऊन, की याचं कायद्यात रूपांतर करा. आणि नंतर आत्ता ते बरेच दिवसानंतर लावून वर्षाताई चव्हाणांनी पण तो मुद्दा लावून धरला आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं. त्या कायद्याअंतर्गत आज अनेक शेतकऱ्यांना शेती वापस मिळाल्या. आणि त्याही व्यतिरिक्त मी ह्या सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या केसेस खूप वर्ष चालवल्या. मी कळंबपासून राळेगाव न्यायालय, कळंब न्यायालय, मला महागावच्या कोर्टात जावं लागत होतं एसटीनी. मी पुसदच्या कोर्टात केसेस चालवायला जायची. उमरखेडला गेलेली आहेत, दारव्याला गेलेली आहेत, नेरला गेलेली आहेत. पूर्ण जिल्ह्यातले जेवढे शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्यांच्या जमिनी ज्या सावकाराच्या ताब्यात होत्या त्या परत मिळवून देण्याचं काम आम्ही आमच्या लेवलवरती केलं. कारण पैसा तर नव्हता, पण एक नॉलेज होतं आणि आपण ते कायद्याच्या स्वरूपात कोर्टात मांडू शकतो. तर असंख्य लोकांना आमच्याकडून म्हणजे जेवढी झाली तेवढी मी मदत करण्याचं काम केलं. शेतकऱ्यासोबतच तुम्ही सामाजिक क्षेत्रात फार ॲक्टिव्ह आहात. हो. संघटनेत, वेगवेगळ्या चळवळीत. एखाद्या चळवळीची आठवण? अनेक चळवळीचे मध्ये काम केलं आहे आपण महिलांच्या संदर्भामध्ये. पण सोशल वर्क कॉलेजला असताना महिलांच्या संदर्भात काम करत असताना मला ज्या महिला सेक्स वर्कर काम करतात त्यांचे अनेक इश्यूज असतात. एड्सपासून तर त्यांच्यावर बघण्याचे सामाजिक दृष्टिकोन. तर समाजकार्य महाविद्यालयाअंतर्गतच मला जेंडर बायस आणि महिला सक्षमीकरण आणि महिलेला पण अधिकार असतो या सगळ्या विषयावर फार आवड होती. तर तिथूनच मला महिला यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही रेड अलर्ट एरियातल्या महिलांचे इश्यूज होते त्यावर काम करता आलं. एक प्रोजेक्ट होता इथे मुक्ता संघटनेचा आणि त्यांच्यासोबत मी ग्रामीण समक्षा मुक्ती ट्रस्ट अंतर्गत एक प्रोजेक्ट चालवला जायचा. त्यामध्ये त्यांनी मला लीगल ॲडवायझर म्हणून घेतलं होतं. ती एक खूप मोठी मूव्हमेंट होती. मला भीती पण वाटायची की आपण कसं करायचं बा, या मूव्हमेंटमध्ये गेल्यावर आपल्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघेल किंवा त्या महिलांसोबत आपण कसं बोलायचं, त्यांच्या अडचणी कशा सांगायच्या. तर त्या मला सांगण्याऐवजी त्यांना जेव्हा माहिती झालं की मी त्यांची ॲडव्होकेट आहे किंवा त्यांच्या त्या संस्थेकडनं मला अपॉइंट केलेलं आहे त्यांच्या अडचणींसाठी, तर त्याच यायला लागल्यात. मग पण त्या अनेक अडचणी घेऊन कोर्टात यायच्या किंवा अनेक अडचणी घेऊन मला आमच्या ते कॉन्फरन्स व्हायच्या त्यांच्यासोबतच्या वेगवेगळ्या ठिकाणी. त्या कॉन्फरन्सला मी मार्गदर्शन करायची. पण ट्रॅफिकिंग ॲक्ट, वुमन ट्रॅफिकिंग ॲक्ट हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक गावातल्या महिलांना कुठल्या तरी वेगळ्या दिशेने भरकटून मग या व्यवसायामध्ये टर्न केलं जातं आणि एकदा ती स्त्री या व्यवसायामध्ये टर्न झाली की ती वापस जाण्याचे तिचे मार्ग बंद होतात. अशा छोट्या मुली ज्या ट्रॅफिकिंग करून इकडे आणतात त्यामध्ये पण मला चांगलं काम करता आलं. त्यानंतर महिलांच्या संदर्भात महिला सक्षमीकरणासाठी एक ट्रेनर वर्कशॉप म्हणून पण मी खूप चांगलं काम केलं. शेतकरी संघटनेसोबत पण मला काम करायची संधी मिळाली. म्हणजे सावकारग्रस्त शेतकरी वेगळे, पण शेतकरी संघटनेसोबत मला काही दिवस थोडंफार काम करता आलं. ते दर्णे सरांमुळे, ते सुद्धा शेतकरी संघटनेमध्ये जुळलेले होते आणि आमच्या कॉलेजचे असंख्य विद्यार्थी त्यासोबत जुळलेले होते. हे चांगले अनुभव आहेत. मी कॉलेजला असताना म्हणजे समाजकार्य महाविद्यालयाला असताना मेधा पाटकरांच्या भारत बचाव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांच्यासोबत पण मी खूप मेधा पाटकर, उल्का महाजन त्या अगदी यंग होत्या तेव्हा. म्हणजे त्या नवीन ॲक्टिव्हिस्ट म्हणून नर्मदा बचाव आंदोलनमधून त्या आल्या होत्या आणि अखंड भारतभर त्यांनी भ्रमण केलं. आणि त्या भ्रमणामध्ये मी काही काळ म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणा तिथपर्यंत छत्तीसगडपर्यंत मी त्यांच्यासोबत 2-3 राज्यांमध्ये फिरली. त्यांचे ते बरेच आंदोलनातले अनुभव, त्यांच्या गोष्टी, लोकांशी कसं कम्युनिकेट व्हायचं, ग्रामीण स्तरावरच्या लोकांचे काय इश्यूज असतात ते सगळे समजून घेता आले. अशा 2-3 मोठ्या मुवमेंट मला जॉईन घेता आल्या त्यांच्या काळामध्ये आणि त्याचं श्रेय सोशल वर्क कॉलेजला जातं. मला बराच सोशल वर्क कॉलेजच्या टचमुळे किंवा त्यांनी दिलेल्या प्लॅटफॉर्ममुळे मला काम करता आलं आणि आपले दृष्टिकोन वाढवता आले. चाकोरीबद्ध हे सगळं सुरू असताना हा साचा कसा मोडावा वाटला, राजकारणात कसं यावंसं? मी समाजकार्यामध्ये काम करत असताना युवा धोरणामध्ये पण काम केलं. सुप्रिया सुळे यांचं
6, 7, 8 या कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या युवकांसाठी एक युवा धोरण म्हणून मसुदा करायचा ठरवला होता आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातले जे नवोगामी विचारांचे युवक आहेत त्यांना एकत्रित करून प्रत्येक जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर व सब कोऑर्डिनेटर करून एक युवकांच्या काय अडचणी आहेत किंवा त्यांना आता काय स्कोप असायला पाहिजे, त्यांच्या हाताला काय काम असायला पाहिजे किंवा त्यांनी कुठल्या दिशेने समाजाकडे बघायला पाहिजे, असे एक ट्रेनिंग कॅम्प होते. काही दिवस मी त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये गेले आणि मग तिथे त्यांनी तुम्ही जर नॉलेज आहे, तुम्हाला तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्हाला कायदा समजतो किंवा तुम्ही सोशल वर्कर आहात, तुम्हाला सामाजिक समस्येची जाणीव आहे आणि तुम्हाला जर अनेक लोकांच्या समस्यांचं सोल्युशन काढायचं आहे तर मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीवर एका व्यक्तीला आर्थिक मदत करू शकेल, एका व्यक्तीला मेंटल काउन्सिलिंग करू शकेल, दुसऱ्या व्यक्तीला मी थोडा सपोर्ट करू शकेल, 4 लोकांचं शिक्षण करू शकेल. पण व्हेन आय हॅव टू हेल्प लार्ज ऑफ पीपल, म्हणजे सोसायटीला जर मला राजकारणातून मदत करता आली तर आपण ती केली पाहिजे. आणि राजकारण आपण घाणेरडं आहोत असं मानतो, पण माझं नेहमी असं म्हणणं आहे की सुशिक्षित लोक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारी लोक राजकारणापासून 10 हात दूर राहतात आणि ती दूर राहतात म्हणून राजकारण घाणेरडं आहे. मी या विवळी बघते. कारण तुम्ही तिथे उतरा, तुम्ही जिथे तुम्हाला राजकारण घाणेरडं वाटते किंवा जिथे तुम्ही राजकारण अडाणी लोकांचं वाटतं, जिथे तुम्हाला असं वाटतं की अशिक्षित लोक काम करतात आहे, ज्यांना कायद्याचं नॉलेज नाही आहे, ज्यांना सामाजिक संवेदना नाही आहेत किंवा ज्यांनी आंदोलनं पाहिलेली नाही आहेत किंवा संघटना पाहिलेल्या नाही आहेत, ही लोक राजकारण करतात आहे. व्हाय नॉट वी पीपल? म्हणजे आपण तर एज्युकेटेड आहोत ना, वी आर अवेअर, वी आर मोर एज्युकेटेड, वी हॅव नॉलेज ऑफ लॉ, वी हॅव नॉलेज ऑफ सोसायटी आणि आपण आपल्या या कार्यातून वी कॅन हेल्प नंबर ऑफ पीपल. म्हणजे राजकारणामध्ये राहून आपण अनेक लोकांना मदत करू शकतो. त्यांचे शेतीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, सावकारग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, रेड अलर्ट एरियामधल्या महिलांच्या निवासाचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, की जे काही मी इश्यूजवर काम केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या मुलीच्या वसतिगृहाचे प्रश्न असेल, असंख्य प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला कुठेतरी पॉलिटिकल मुवमेंटला जॉईन व्हावं लागेल किंवा राजकीय सत्ता जी काही आहे त्या सत्तेच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचा माणूस पाहिजे असं मला वाटतं आणि तरच आपण समाज परिवर्तन करू शकतो. तिथे जर प्रतिगामी म्हणा किंवा परंपरेने चालत आलेल्या विचारांचा शासक बसला असेल तर आज आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर आम्ही मात नाही करू शकत. आणि म्हणून मला कुठे कुठे वाटायला लागलं की जर अनएज्युकेटेड महिला आपण नसल्यामुळे एखादी इलिटरेट वुमन तिथे जाते आणि तिला काहीच समजत नाही, तिच्या अधिकाराचा वापर तिचा पती करतोय. म्हणजे आता पंचायत राज व्यवस्थेमध्ये मी काम केलं आहे, मी जेव्हा निवडून आली तेव्हा, तर असंख्य आमचे झेडपी मेंबर्स अशा होते की त्यांना नावही लिहिता येत नव्हतं. त्यांचे पती सगळं करायचे, त्या फक्त येऊन बसायच्या सभागृहामध्ये, नाश्ता करायच्या आणि घरी जायच्या. तर मग मला असं वाटायचं की जर माझ्यासारख्या इतक्या 25-30 जणी आल्या असत्या इथं भांडणाऱ्या, कोणी डॉक्टर्स असत्या, कोणी सोशल वर्कर असत्या, कोणी शिक्षिका असत्या, कोणी प्राध्यापिका असत्या, तर आम्ही खूप ताकदीने भांडलो असतो ना आणखी व्यवस्थेसोबत. कदाचित एक सीमा तेलंगे भांडली असेल किंवा तिच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी काम करू शकली असेल, मी खूप काम केलं असं नाही म्हणत, पण मी प्रयत्न केले असेल, तर असंख्याने केले असते. तर व्हाय नॉट एज्युकेटेड वुमन आर देअर? हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट राजकारणामध्ये काय आहे की राजकारणी माणसाची पत्नी आली पाहिजे किंवा त्याची सून आली पाहिजे किंवा तिला काहीतरी बॅकग्राऊंड असलं पाहिजे तरच ती राजकारणात सुटेबल आहे. हा जो एक मुद्दा आहे त्या मुद्द्याला मी कायम विरोध करत आले की जर तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड राजकारणाचं नाही आहे आणि जर तुम्हाला अभ्यास आहे किंवा तुम्हाला ज्ञान आहे किंवा तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला तळागाळातल्या लोकांसोबत काम करायची संधी आहे तर एव्हरीबडी कॅन इन्व्हॉल्व इन पॉलिटिक्स. तर त्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये अजून बदल झालेले नाहीत, कारण आपलं राजकारण अजूनही पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे. ते कुठेतरी बदललं पाहिजे. तर होईल बदल, आपण कुठेतरी प्रयत्न करूया. इतकं मोठं विरोधात असल्यावर एक छोटासा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे आणि ती जागा आपण ऑक्युपाय केली पाहिजे. नक्कीच प्रॉपर व्यक्तीने ऑक्युपाय केली पाहिजे. खूप छान. महिला बाल कल्याण विभागात सुद्धा काही काम केलं तुम्ही मुलांसाठी? हां, महिला आणि बालकांसाठी. बालकांसाठी लैंगिक जे छळ आणि मधात काही प्रकरणं झाली होती मागील 1-2 वर्षात, बरोबर, त्या संदर्भात बरंच तुमचं काम आहे, त्या संदर्भात काय सांगाल? यवतमाळमध्येच नाही तर पोक्सो म्हणजे बालकांचे लैंगिक शोषण हा मुद्दा सगळीकडेच आहे. यवतमाळमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये 2 शाळांमध्ये जे प्रकार झाले त्यानंतरही अनेक ठिकाणी चालूच आहेत, काही बंद आहे असं नाही वाटत मला. आणि ते वेगवेगळ्या रूपाने बाहेर येतात. एखाद्या ठिकाणी माहीत झालं म्हणून त्यावर चर्चा होते,
पण बालकं हे घरात पण सुरक्षित नाही आहेत आई वडील नसले तर. म्हणजे बऱ्याचदा आपण केअरटेकरकडे आपली मुलं देऊन जातो किंवा कोणीतरी आपल्या घरी मेड येतात आणि ते मुलांकडे लक्ष देते ड्युटी करणाऱ्या महिलांच्या. त्यानंतर आजूबाजूचे शेजारी लोक जे असतात, म्हणजे जेवढे पोक्सो महिला अत्याचार आणि बालकांचे लैंगिक शोषण हा जो मुद्दा आहे, हा मुद्द्यांमध्ये शोषण करणारी जी लोकं असतात 80% ही परिचित लोक असतात. अननोन लोकांकडनं त्यांचं शोषण होत नाही. कोणीतरी फ्रेंड्स असतात, कोणीतरी मित्रांचे म्हणजे मिस्टरांचे फ्रेंड आलेले असेल घरी, किंवा कोणी काका असेल, मामा असेल, मामे भाऊ असेल, आते भाऊ असेल, दूरचा नातेवाईक असेल, कोणी शिक्षणासाठी आला असेल किंवा कोणी शेजारी राहत असेल, तर ही लोकच कुठेतरी लहान मुलांचा किंवा महिलांचा गैरवापर करून घेतात किंवा मुलींचा गैरवापर करतात. बऱ्याचदा मुलींना किंवा आईंना ही वाईट गोष्ट आहे किंवा हा स्पर्श चुकीचा हे पण माहीत नसतं. पण हे पोक्सो ॲक्टपासून आपण बऱ्याच ठिकाणी आता शाळांमध्ये पण बॅड टच गुड टच शिकवायला लागलेत लोक. त्यापूर्वीपासून आम्ही म्हणजे मी सोशल वर्क कॉलेजला होते तेव्हा काही बॅड टच गुड टच आणि लैंगिक याच्यावर काही खूप चर्चा होत नव्हती. तेव्हा तर असं आपण चर्चा घरी करायला गेलो किंवा एखादी पुस्तक जरी वाचायला गेलो, अरे बापरे या मुली अशी पुस्तकं वाचतात. म्हणजे आम्ही सोशल वर्क कॉलेजला शिकत होतो आणि आम्हाला ते माता बाल संगोपन हा एक विषय होता. तर त्या माता बाल संगोपनमध्ये आम्हाला सगळे पुस्तकं असायचे वाचायला, मेडिकली पण त्याच्यात बरंच नॉलेज असायचं. आणि मग आपण गावामध्ये गेल्यानंतर लोकांना काय समजवायचं, ग्रुपला काय समजायचं. तर ते माता बाल संगोपनमध्ये मी काही दिवस महिलांसोबत काम केलं. ज्या स्तनदा माता असतात किंवा बालकं असतात किंवा तरुण किशोरवयीन मुली असतात, किशोरवयीन मुलींना त्याच्या वयाचं ज्ञान देणं. तर हे जे गोष्टी आहेत त्या काळात आपण जेव्हा करतो, म्हणजे इथून 10-20 वर्षाच्या आधीची गोष्ट सांगताय, तेव्हा पण लोकांना खूप वेगळं वाटायचं की अरे हे लैंगिक विषयावरती स्पष्ट बोलतात, हे काय मुली आहे का सोशल वर्क कॉलेजच्या, ह्या काय असं काय कुठं नॉलेज देत असते का, ते आपोआप येत असतं. पण त्यातून मुलींचं शोषण होतं किंवा त्यातून महिलांवर अत्याचार होते हे कायद्याने मग नंतर समोर यायला लागलेत. की कारण बऱ्याचदा आपल्याकडे अशी मानसिकता आहे आईवडिलांची की जर माझ्या मुलींवर अत्याचार झाला तर तिची माहिती मी पोलीस स्टेशनला न देता घरात दाबून ठेवतोय. कारण त्याला पहिला प्रश्न असतो प्रेस्टिजचा, की माझ्या मुलीशी नंतर लग्न कोण करेल किंवा माझी समाजामध्ये काय प्रेस्टिज राहील किंवा मला लोक काय दुसऱ्या अंगाने बघेल. तर ह्याचा जो अवेअरनेस प्रोग्राम आहे हा मीच राबविला. कॉलेजला असतानाही राबवला, त्यानंतर सोशल वर्क कॉलेज झाल्यानंतर लॉ कॉलेजला एक विद्यार्थी म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी जायचो आहे. त्यानंतर लॉ झाल्यानंतरही अनेक ठिकाणी व्याख्यानमालेतून किंवा व्याख्यानातून ते आपण सगळं केलेलं आहे. काही दिवस मी पोलीस अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग पण घेतलेले आहे. पोक्सो इन्व्हेस्टिगेशन कसं असायला पाहिजेत, मुलींच्या संदर्भात आपण काय पद्धतीने प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत ते. तर हे सगळं काम खूप फास्ट आहे. म्हणजे महिला हा विषयच खूप वास्ट आहेत. आपल्या समाजामध्ये महिला हा विषय सोडून बाकी सगळे विषय महत्त्वाचे वाटतात. पण जर महिलांच्या विषयांवर काम केलं तर लैंगिक शोषणाचा विषय वेगळा आहे. आता मी बोलली होती सेक्स वर्कर महिलांचे विषय वेगळे आहेत, शेतकरी कुटुंबातल्या महिलांचे विषय वेगळे आहेत. शेतकरी कुटुंबातल्या महिलांनी शिकावं का हाही प्रश्न आहे. कारण बहुतेक मुली शेतीतले कामं करतात. माझ्या सगळ्या मैत्रिणींचे 12वीत लग्न झाले आणि 12वीमध्ये माझ्याही लग्नाची खूप घरातून घाई होती. तर मी त्याचा विरोध करत यवतमाळला शिकायला आली. माझ्या भावाने मला सपोर्ट केला आणि मी ज्या समाजकार्य महाविद्यालयात ॲडमिशन घेतली तिथले सगळे प्राध्यापक लोक मला खूप चांगले भेटले. त्याने मला खूप चांगलं नॉलेज दिलं. शिर्के सर होते, आता ते नाही आहे दिवंगत, म्हणजे त्यांच्या मागच्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. शिर्के सर होते आमच्या कॉलेजचे प्राचार्य, उमरे सर होते, वाणारे सर होते, शेंडे सर होते, राठोड सर, या सगळ्या सरांनी आम्हाला इतकं सुंदर वातावरण दिलं की मी ठरवलं की नाही मला काहीतरी शिकायचं आहे. घरचे दरवर्षी माझ्यासाठी मुलं शोधायचे. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन 3ही वर्षी कंटिन्यू लग्नाची हे असायची की तू लग्न कर, तू लग्न कर, तू लग्न कर, लोक काय म्हणतील आम्हाला. अक्षरशः माझ्या कुटुंबाला वाळीत टाकलं होतं पूर्ण लोकांनी. माझ्या कुटुंबासोबत जवळपास 8-9 वर्ष आमच्या कुटुंबातले म्हणजे माझे काका काकू जे काही आहेत फॅमिली, म्हणजे 10-15 जणांचं कुटुंब आहे आमचं. तर अक्षरशः माझ्या कुटुंबासोबत खूप वर्ष कोणी बोललं नाही, कारण यांनी मुलीला यवतमाळला शिकायला ठेवलेलं आहेत. आणि उद्या चालून जर या मुलीने काही वेगळे पाऊल उचललं तर आपल्या कुटुंबाचं नाव जाईल किंवा आपल्या कुटुंबाला बदनामी स्वीकारावी लागेल. या पद्धतीने माझे काका 8 वर्ष माझ्याशी बोलले नाहीत. म्हणजे अशी परिस्थिती आमच्या कुटुंबामध्ये होती. तरी पण मी बाहेर येऊन शिकली. त्या माझ्या गुरुजनांचे त्यात खूप मोठा हात आहे. आणि मलाही वाटत होतं की आपण शिकलं पाहिजे, कारण माझ्या घरी तुम्हाला सांगते 2 टाईम जेवायची सोय नव्हती. आणि मला असं वाटायचं की हे सगळं बदलवायचं असेल तर शिक्षण हाच एक पर्याय आहे आणि तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातूनच ते करू शकता. 12वीमध्ये मला अपेक्षा होती की माझा D.Edला नंबर लागला पाहिजे, कारण मला लवकर नोकरी भेटेल. पण 12वीमध्ये मला पर्सेंटेज 65 वगैरे होते आणि तेव्हा 68-69वर नंबर लागायचे D.Edला. मला नंबर लागला नाही D.Edला. 1 वर्ष मी खाली होती. तेव्हा मला इतके प्रश्न की आता माझ्या कुटुंबातली गरिबी जाईल कशी.
मग ते 1 वर्षानंतर मी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून यवतमाळला ॲडमिशनला आले आणि सोशल वर्क कॉलेजला माझी ॲडमिशन झाली आणि मी बऱ्या अर्थाने तिथे शिकत गेले, वेगवेगळे विषयांवर काम करत गेले, शिकत गेले आणि त्या कॉलेजमध्ये चांगली जडणघडण झाली आणि त्यानंतर लॉ केलं मी. मला घरून माझा भाऊ 500 वगैरे रुपये देत होता आणि आम्ही जी रूम राहत होतो भाड्याची रूम, ती मला आठवते 150-200 रुपये त्या रूमचं भाडं असायचं, 250 रुपये. आणि 250 रुपयामध्ये जेवण, बाकी आमचा खर्च शक्यच होत नव्हता. सुरुवातीला मी यवतमाळला शिकायला आली तेव्हा मला माझं नावही स्टेजवर सांगणं कठीण वाटायचं, पण मी हळूहळू वक्तृत्वामध्ये उतरत गेले. कॉलेजच्या स्टेज डेअरिंग प्रोग्राममध्ये मला प्रमोट करता आलं. मी वाचन वाढवलं, कंटिन्यू वाचनमध्ये, म्हणजे मला अभ्यासाव्यतिरिक्त मला रोज एक कादंबरी वाचली पाहिजे किंवा एक पुस्तक वाचलं पाहिजे, ते मला सवय लागली कॉलेजमध्ये. आणि मग ते वाचून वाचून मग कसं का असो ना, पण आपल्याला भाषण द्यायचं आहे. कारण तेव्हा आमच्या खूप स्पर्धा व्हायच्या. आता ते स्पर्धाच कमी झाल्या, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा. मी ज्या काळात शिकली ना, त्या काळात सगळ्यात आवडीचा छंद सगळ्या तरुण कॉलेजमध्ये, म्हणजे दाते कॉलेज असेल, अमलोकचंद असेल, JDIT असेल, कुठले कॉलेज आहे, सगळ्या कॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती फक्त वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा होती. आणि मी जायची. मला 3रं बक्षीस का भेटो ना, मला 200 रुपये का आले, तेव्हा आम्हाला फार 501 रुपये पहिलं बक्षीस राहायचं, दुसरं बक्षीस 301 राहायचं आणि तिसरं बक्षीस 101 रुपये राहायचं. सुरुवातीला 101 जरी आले तरी आज आपली गरज भागतायत. 100 रुपयामध्ये आपला खूप सारा खर्च निघतोय. या ग्राउंडवरती मी शिकत गेले आणि दर महिन्याला मला कमीत कमी 2 ते 3 पारितोषिक मिळाले पाहिजे. 100 का असो ना, 200 का असो ना, 300 का असो ना. आणि ते अक्षरशः पाठ करून जायचे मी भाषणं. म्हणजे मला आता आठवते की मी अगदी 4-4 तास आरशासमोर उभी राहून, छोटूसंच आरसा एवढूसा, तिथे आपला चेहरा पाहायचा की आपण त्या आरशात कसं बोलतो, आपले एक्सप्रेशन कसे आहेत. आणि ते एवढूशा आरशामध्ये उभी राहून भाषण देऊन कसं तरी शिकून जायचं आणि तिथे जाऊन बोलायचंच. काही येऊ ना, मला 3रं बक्षीस, कधी प्रोत्साहनपर बक्षीस, हळूहळू माझी रेंज वाढत गेली आणि मग मला 2रं, पहिलं बक्षीस भेटत गेलं. पण त्यातून माझा कॉलेजचा शिक्षणाचा खर्च झाला. माझी लहान बहीण शिकत होती, त्याच्यामुळे तिलाही खर्च लागत होता आणि त्यातून मला एक नवीन ठिकाणी संधी मिळाली. कुठलाही विषय असो, आपल्याला टॉपिक दिलेला आहे, त्या मुद्द्याचा अभ्यास करायचा. आपण लायब्ररीमध्ये जायचं, ते वाचन करायचं आणि वेगवेगळे विषय असायचे. आता एक धर्म आणि जात त्याच्या पलीकडे काहीच नाही. तेव्हा अनेक विषय असायचे आम्हाला, त्या विषयावर अभ्यास करून मांडावं लागायचं. तर भलाही आपलं शिक्षण कमी असेल, तेव्हाचे अनुभवही कमी होते, एक त्या वयाच्या अनुषंगाने, पण मी पुस्तकं वाचायची, अग्रलेख वाचायची आणि त्यातून आपल्याला काय वाटतं मग ते लिहायचं एका पानावर, ते पाठ करायचं आणि तिथे जाऊन बोलायचं. हे जे ट्रेनिंग चाललं माझं, हे कंटिन्यू 6 वर्ष चाललं. म्हणजे BSW आणि LLB या 6ही वर्षामध्ये मला त्यातून थोडीशी आर्थिक मदत होत गेली आणि मी माझा खर्च भागवत गेली, पुस्तकं विकत घेत गेली किंवा शाळा वगैरे म्हणा. माझी फार हालाकीची परिस्थिती होती. मी तुम्हाला सांगते, मी लॉ कॉलेजला असताना माझ्यासोबत क्लासमधल्या मुली बोलत नव्हत्या, कारण त्यांना वाटायचं की ही रोज एकच ड्रेस घालून येते कॉलेजला किंवा 2च ड्रेस घालून येते. आजही माझ्या एक टीचर आहेत, मी नाव नाही सांगत त्यांचं, त्या आपलं कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. त्या मला म्हणतात, मी तुला साडीचा शिवलेला ड्रेस घालून बघितलं आहे कॉलेजला. तर मी मग काय झालं आहे बघितलं तर, ती चांगली गोष्ट आहे ना. मी माझ्या आईच्या साडीचा ड्रेस घालून कॉलेजला गेली आहे, शिकलेली आहे, मला त्यात काहीच वाईट वाटत नाही, मला लाजही वाटत नाही, कारण मी ते प्रामाणिकपणे केलं. कारण मी त्या वयात काही करू शकले असते, मला पैसे कुठल्याही मार्गाने कमवता आले असते, कारण मुली कमवतात. स्वतःचं राहणीमान मुलींचं पण बघतोय, आईवडिलांची परिस्थिती विसरून ते वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जगतात. पण मी नाही जगली तशी. मी पैदल जायची शाळेत, लॉ कॉलेजला. त्याच्यामुळे माझ्यासोबत मैत्रिणी बोलायच्या नाही, माझ्या खूप फ्रेंड नाही आहे लॉला. फक्त माझ्या 2-3च फ्रेंड आहे ज्या खेड्यावरून शिकायला आलेल्या होत्या, त्याही माझ्यासारख्या होत्या परिस्थितीने, अतिशय गरीब होत्या, त्याच माझ्या फ्रेंड झाल्या. श्रीमंत मुली माझ्या फ्रेंड झाल्या नाहीत, त्या आमच्यासोबत राहिल्या नाहीत आणि त्याचं मला कधी वाईट पण वाटलेलं नाही आहे. मला वाटायचं की मी जशी आहे तशी ठीक आहे. पण मी लॉ कॉलेजला असताना मला यादगीरवार मॅडमनी अनेक स्टेजवरती पाठवलं. म्हणजे माझी परिस्थिती खराब होती, स्पर्धेत जायचं असेल तर युनिफॉर्म घालावं लागेल, विभागीय स्पर्धेला जायचं असेल तर चांगले कपडे घालावे लागेल आणि मग ते काय आपल्याला त्या पद्धतीनं माझं राहणीमान नव्हतं किंवा मी ते अफोर्ड करू शकत नव्हती. पण यादगीरवार मॅडमनी मला अनेक ठिकाणी जे आहे त्या कंडिशनमध्ये तू जा, पार्टिसिपेट कर, कारण तू गेली तर आपल्या कॉलेजला कुठेतरी रिप्रेझेंटेटिव्ह मिळेल किंवा आपल्याला काहीतरी बक्षीस मिळेल. आणि लॉ कॉलेजला पूर्ण इतिहासात पहिल्यांदा मी अवॉर्ड आणून दिलेले आहे. लॉ कॉलेजला असताना ते यादगीरवार मॅडम खूपदा सांगतात की पहिलं लॉ कॉलेजला मिळालेलं अवॉर्ड जे काही असेल ते सीमानी आपल्याला आणून दिलेलं आहे आणि तिने ते काम केलेलं आहे. मी कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचे. माझं जे आहे त्या परिस्थितीत
खूप जणांना म्हणजे असं वाटायचं की हे कुठली आली आहे गावंडळ, हे कुठली आलेली इंग्लिश बोलते, हिला काय एवढं इंग्लिश शिकलं आहे, हिला कोणी शिकवलं असेल, म्हणजे असे अनेक प्रश्न असायचे. पण मी माझ्या इंग्लिशवर पण खूप कमांड मिळवली. सोशल वर्क कॉलेजला असताना मी इंग्लिशचे स्पेशल एफोर्ट्स केलेत. मला मराठी येत होतं चांगल्यापैकी, बऱ्यापैकी, कारण माझं मराठी माध्यमात शिक्षण झालं, पण मला इंग्लिश बिलकुल येत नव्हतं. आणि मी इंग्लिशसाठी स्पेशल एफोर्ट्स घेतले. 2-3 वर्ष खूप अभ्यास केला आणि मग लॉला ॲडमिशन घेतली. लॉ इंग्लिश मिडियममध्ये होतं, सोशल वर्कला बिलकुल मराठी होतं आणि त्याच्या आधीचं माझं शिक्षण पूर्ण मराठी होतं. आणि गावामध्ये पण म्हणजे काहीच इंग्लिशची ट्युशन नाही, कारण माझ्या आईवडिलांची परिस्थितीच नव्हती मला कधी ट्युशन लावून द्यायची, किंवा मला कोणी तू अभ्यासाला बस, किंवा मला असं माझा कोणी घरचं घेऊन बसलेलं आहे बाबा मला काही शिकवलेलं आहे, किंवा व्याकरणाची काही कॉन्सेप्ट सांगितलेली आहे, काहीच मला कोणी शिकवलेलं नसताना मी स्वतः किंवा माझ्या भावाने आम्ही दोघांनी स्वतः अभ्यास केला किंवा आम्ही स्वतःला डेव्हलप करण्याचं काम केलं आणि त्यातून मग इथे आली. तर माझी सोशल वर्क कॉलेजला असतानाही खूप कुचंबणा झाली आहे या सगळ्या ग्राउंडवरती, की कपडे तेच राहायचे, एकच ड्रेस, एकच तेच चप्पल वर्षभर शिवून घालायची, आणि सायकल नाही कधी चालवायची, म्हणजे सायकल चालवता येत नव्हती, सायकल नव्हतीच तर काय चालवता येणार. लॉ कॉलेजला तीच परिस्थिती, की ते सगळ्या लोकांना वाटायचं ही काय अशी म्हणजे सगळ्या एकदम श्रीमंत घरच्या मुली असायच्या आणि आपण एकदम खेड्यावरचं, तर त्यांना वाटायचं का ही काय हुशार असणार आहे. पण जेव्हा मी सेकंड इयरला गेली, फायनल इयरला गेली, तेव्हा कॉलेजला सगळ्यांना कळलं की नाही, ती गरीब जरी असली तरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, ती काही करू शकते. आणि यादगीरवार मॅडमनी मला खूप सपोर्ट केला. त्या प्रिन्सिपल होत्या आमच्या कॉलेजच्या, त्या मला वेळोवेळी मदत करायच्या. 1-2दा माझी एक्झामची फीसुद्धा त्यांनी भरली, म्हणजे ते पण मी भरू शकत नव्हते, मग माझे झाल्यावर मी त्यांना वापस दिले, पण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. किंवा स्टेजला जाऊ दिलं, नाहीतर मी कदाचित लिमिटेड राहिली असते, स्टेजवर गेली नसती, किंवा रिप्रेझेंट केलं नसतं स्वतःला, किंवा वाचन केलं नसतं वेगवेगळ्या विषयावरती, किंवा मी स्वतःचं वक्तृत्वातून म्हणा किंवा वादिवाद स्पर्धेतून वाचन केलं नसतं, तर कदाचित माझे दृष्टिकोन पण डेव्हलप झाले नसते. बाबासाहेब कळले नसते मला, सावित्रीबाई फुले कळल्या नसत्या, आम्हाला ज्योतिबा फुले कळले नसते. तर हे सगळं कळण्यासाठी ते वाचन करावं लागलं, नाही का. मला छत्रपती शिवराय कळले नसते, किंवा मला जिजाऊ मासाहेब कळल्या नसत्या, त्यांच्या सामाजिक भूमिका कळल्या नसत्या. आणि तेव्हाच्या काळामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांवरती वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, खूप प्रत्येक कॉलेजला वक्तृत्व व्हायचं, वादिवाद व्हायचे. आणि पिढीच अशी एक वाचन संस्कृती पिढी होती. आणि तिथून सिलेक्ट झालेली मग पूर्ण ऑल कॉलेजवर एक व्हायचं, मग युनिव्हर्सिटीला जायचं. युनिव्हर्सिटीला पण गेले मी. लोकमतचे कंटिन्यू 3 वर्ष अवॉर्ड मिळाले मला डिबेटचे. मी डिस्ट्रिक्टला तेव्हा लोकमतचा पण एक युवा मंच होता, लोकमत युवा मंचचं पण खूप मोठं काम होतं. आता तेही खूप बऱ्यापैकी थांबलेलंच आहे. तो एक काळ होता, त्या काळात घडता आलं, नाही तर गरीब लोकांना कोण चान्स देणार. प्लॅटफॉर्मच नाही, त्यामुळे मुलं घडतच नाहीये. नाही आता तो प्लॅटफॉर्मच कुठेतरी थांबल्यासारखा झाला. हो, महाविद्यालयातूनही थांबला आहेत आणि प्रत्येक जण वेगळ्या दिशेने चाललंय. आता या सर्व धावपळीत राजकीय, सामाजिक आणि आपलं वकिली क्षेत्र, या सर्व धावपळीत स्वतःला संतुलित कसं करता किंवा फॅमिलीला कसा वेळ देता? मी असं ठरवून ठेवलेलं आहे रुटीन माझं, आणि काही झालं तरी मी रुटीन ब्रेक नाही होऊ देत शक्यतो. मी सकाळी उठल्या म्हणजे सकाळपासून पण मी 1 तास 1.5 तास व्यायाम करते, कारण मला असं वाटतं की आपण स्वतः फिट राहिलं तर आपण कुटुंब फिट ठेवू शकतो, आणि कुटुंब फिट राहिलं तर आपण समाजासाठी काम करू शकतो. कारण जर आपण कुटुंबात अडकळलो किंवा स्वतःच्या व्याधीमध्ये अडकळलो शरीराच्या किंवा कुटुंबाच्या. मी घरात पण सगळ्यांना व्यायाम, म्हणजे माझ्या मुलाला पण व्यायामाची सवय लावते, माझे मिस्टरही व्यायाम करतात, ते स्वतःच, त्यांच्यामुळेच मला व्यायामाची सवय लागली. मी सकाळी 2 तास व्यायाम करते, त्यानंतर मग मी पूर्ण वेळ ऑफिसला असते, आणि मग माझा इव्हिनिंगचा जो वेळ असतो तो सामाजिक कार्यात असतो. म्हणजे कुठे मिटिंगला जायचं असेल, काही मुद्द्यांवर बोलायचं असेल, काही लोकांना भेटायचं असेल, किंवा कोर्टामध्ये सुद्धा ब्रेक पिरियड असतो, त्या 1-2 तासाच्या कालावधीमध्ये तो सोशल वेळ असतो माझा पूर्ण. त्या वेळात मग आपण नवीन गोष्टींवरती चर्चा करणं, ॲडव्होकेटसोबत, म्हणजे ॲडव्होकेट कलिग्स आहे, आम्ही एका ग्रुपमध्ये बसून किंवा आमच्या रूममध्ये बसून त्यावरती चर्चा करणं, असा वेळ मॅनेज करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नियमितता आहे. मला कितीही बरं असो नसो मी व्यायाम करणारच, मला किती बरं असो नसो मी कोर्टात जाणारच, मला कितीही बरं असो नसो मी ऑफिस करणारच. मी रविवारी सुद्धा सुट्टी नाही घेतलेली आहे, मला कधी दसरा नाही, दिवाळी नाही, मी कुठल्याच दिवशी सुट्टी घेऊन शांत पद्धतीने सगळं सोडून मी घरात बसून आहे असं कधीच होत नाही. एक तर मी ऑफिसमध्ये बसलेली असते, एक तर मी वाचन करत राहते वेळ असला तर, आणि राहिला वेळ मी सामाजिक कार्यात देते. कारण मला असं वाटतं की आता मी 40 पार केलेली, आता माझ्याकडे काम करण्यासाठी फक्त 10 वर्ष राहिलेत ऍक्टिव्हली. 50 नंतर कामाला मर्यादा येतात.
आणि मी आता या 10 वर्षात जर चांगलं काम करू शकली समाजासाठी म्हणा, कुटुंबासाठी म्हणा, किंवा आपल्यावर डिपेंड असणाऱ्या लोकांसाठी म्हणा. माझ्यावर डिपेंड असणारी पण बरीच कुटुंब आहेत, म्हणजे काम करणारी लोक असतील, ज्युनियर्स असतील, सगळेच. तर त्या सगळ्यांचं सर्कल जर पोरं मला म्हणतात, म्हणजे गमतीने म्हणतात, मॅडम आम्हाला काही झालं तर चालते, पण तुम्हाला काही व्हायला नको, कारण आम्ही तुमच्यावर डिपेंड आहोत. म्हणजे असं मजाकीत म्हणतात ते. मी म्हटलं नाही, असं थोडी असते कोणी कोणावर. नाही, आता तर आम्हाला गरज आहे तुमच्या कामाची, तुम्ही काम चालू ठेवा. पोरं पण मला म्हणतात की आम्ही तुमच्या सोबत राहतो, तुम्ही काम चालू ठेवा. व्याधी आपल्याला मी जडू देण्याच्या प्रयत्नातच नसते, कारण मी कंटिन्यू व्यायाम, डाएट याच्यावर खूप लक्ष ठेवते. आणि हे सगळं कदाचित मी करू शकते धावपळीमध्ये. म्हणजे मी फिट राहिली तर माझं कुटुंब फिट आहे, माझा समाज फिट आहे, असं मला वाटतं. माझं जेवणाचा वेळ ठरलेला असतो, त्याच वेळात मी जेवण करते. शाकाहारी जेवण करते मी, नॉनव्हेज पण सात्विक आहार जो काही घ्यायचा आहे तो व्यवस्थित घे. व्यायाम पण व्यवस्थित करतो. मी स्वतः खूप चांगले व्यायाम, माझी सासूबाई खूप चांगला व्यायाम करतात. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या धावपळीमध्ये मी टिकू शकते. मी सकाळी 7ला उठल्यानंतर रात्री 10-11 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करत राहते. म्हणजे उठते लवकर, पण 7चा वेळ पकडा, जिमला जाते तेव्हापासून फिजिकल वर्क आणि मेंटल वर्क, पण पूर्ण वेळ फ्रेश राहते. महिलांना मला हा संदेश द्यायचा आहे की त्यांनी व्यायाम केला पाहिजे, योगा करा, रनिंग करा, वॉकिंग करा, जे काही तुम्हाला शक्य आहे. आणि तुमचं डाएट व्यवस्थित करा, वेळेवर डाएट घ्या, सगळ्या प्रकारचा मिश्र आहार घ्या. जर नॉनव्हेज खात असाल तर खूपच चांगलं, दूध पित असाल तर खूपच चांगलं, पण जे सात्विक जेवण आहे ते तरी घेतलं पाहिजे नियमित. ॲडव्होकेट म्हणून किंवा सामाजिक म्हणून किंवा राजकीय म्हणून कुठल्या क्षेत्रात अजून विकसित व्हावं वाटतं? मला असं वाटतं की राजकारणात तर काही आपलं इथलं वातावरण म्हणजे असं एकदम काही बॅकग्राऊंड नसणाऱ्या महिलांना ॲक्सेप्ट करणारं वातावरण आपल्या इथे नाहीच आहे. आणि ते काही मला करता येणार नाही. मी एकदा निवडून आली जिल्हा परिषदेला, तेच खूप झालं. जिल्हा परिषदेला मी माझ्या सामाजिक बॅकग्राऊंडवरूनच निवडून आलेले होते आणि मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. लग्न झाल्यानंतर लगेच निवडणुकीला उभी राहिले आणि मी लग्न करून, म्हणजे माझं इंटरकास्ट मॅरेज आहे, मी कुणबी समाजात, डायरेक्ट तेली समाजात. आणि हे दोन्ही प्रवाह मला जुळवायला, म्हणजे तो काळ जो होता 4-5 वर्षाचा निवडून आल्यानंतरचा, कंटिन्यू चढण उतारामध्ये गेला. संग्राम झाला, माझं बाळ पण छोटं होतं, पण मी माझ्या तऱ्हेने खूप कामं करण्याचे प्रयत्न केले. संग्रामला घेऊन मी 4-4 दिवस गावामध्ये, खेड्यांमध्ये राहायची. बऱ्याचदा त्याला डायरियाची लागण झालेली आहे, खूपदा ॲडमिट करावं लागलं, कारण तिथलं पाणी प्रदूषित आहे. मी ते करण्याचा प्रयत्न केला एक महिला म्हणून. तो काळ होता माझा, मला मुलगी झाली होती, माझी मुलगी मरण पावली त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये. त्याच्यानंतर मला दुसरा मुलगा झाला. मग तो जो काळ मी काढला तो अत्यंत हलाखीचा काळ होता आणि त्यात कदाचित मी जास्त सोशली काम करू शकली नसेल, म्हणजे माझ्या क्षमतेप्रमाणे. आता जी माझी क्षमता आहे किंवा मी फ्री काम करू शकते, तेव्हा कदाचित त्या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडा वेळ झाला असेल किंवा कमी झाला असेल, किंवा मी भविष्यात जर संधी आली तर मी निश्चित काम करेल. पण माझ्याकडे काही असं फायनान्शियली स्ट्रॉंग बॅकग्राऊंड म्हणा किंवा एखादी वारसा म्हणा कोणाकडून आलेला, असं काही नाही आहे. जे काही आहे ते मी माझं काम करते त्याच्यातून आहे. संधी मिळाली तर काम करू, नाही तर सोशल वे आहेत आपल्याकडे. मी आता जे काम करते ते शेवटी एक प्रकारचे सामाजिक क्षेत्रच आहे. मला नेहमी असं वाटतं की सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी राजकारणात जायला पाहिजे, पण तशी संधी मिळाली पाहिजे काम करायची. नाही तर नुसतंच काम करू, म्हणजे राजकारणात राहून स्वतःचा फायदा करण्यापेक्षा समाजाचा फायदा करता आला पाहिजे, याही दृष्टिकोनातून काम करता आलं पाहिजे. त्यामुळे मी जशी वकिली व्यवसायात आहे किंवा सामाजिक क्षेत्रात आहे तसं काम करत राहील. मला सामाजिक क्षेत्रात राहून महिलांसाठी काम करता येतील, निराधार लोकांसाठी काम करता येईल. चांगला एक प्रकल्प माझ्या डोक्यात आहे, बोलून दाखवणार नाही, झाल्यावर सांगेल. एक चांगला प्रकल्प जर आपल्याला मला उभा करता आला ह्या 10 वर्षामध्ये, कारण 50 नंतर माणसाचे अर्निंग सोर्स पण कमी होऊन जातात किंवा फिजिकल कॅपॅसिटी पण कमी होऊन जाते असं मला वाटतं. माझ्याकडे 10 वर्ष आहे अजून काम करायला. या 10 वर्षात मी एक चांगला स्वतंत्र सामाजिक क्षेत्रातला प्रकल्प उभा करेल, जो प्रकल्प अगदी सामाजिक असेल, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला राजकारण न आणता सामाजिक करता आला पाहिजे, तर त्याचे मी प्रयत्न करणार आहे. त्याचे मी सुरुवात पण केलेली आहे, जागा पण थोडीफार घेतलेली आहे, हळूहळू ते करेल. खूप खूप धन्यवाद मॅडम. वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली, तुमचे व्ह्यूज ऐकायला मिळाले आणि जे समाजापरी तुम्ही तुमचं कर्तृत्व म्हणून काम करता ते नक्कीच समाजाला कामी येत आहे आणि येत राहणार. तुमचा जो मानस असलेला जो प्रकल्प आहे तो नक्कीच कंप्लीट व्हावा अशी विश करते आणि धन्यवाद. धन्यवाद तुमचे पण. तुम्ही आल्या इथपर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमचं हे चॅनल खूप चांगलं आहे, नावही खूप चांगलं आहे. तुम्हाला एक सांगा, मिळून साऱ्या जणी हे एक महिलांचं विशेषांक येतो.
अच्छा. त्या मिळून सगळ्या जणी सारखं मला उमगलेल्या महिला असं वाटलं, कारण मिळून सगळ्या जणी विद्याबाळ चालवतात अच्छा. आणि त्या खूप चांगल्या लेखिका आहेत. त्यांची खूप पुस्तकं मी वाचायची, मी वाचते आता ते. मिळून सगळ्या जणी हे विशेषांक पाहण्यासारखं वाचण्यासारखं असतं, त्यात खूप साहित्यिक लिहितात. तसं हे तुमचं मला उमगलेल्या महिला आणि मिळून सगळ्या जणी. तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदा तुमचं टायटल सांगितलं तेव्हाच म्हटलं अरे हे छान वाटतं नाव, मला उमगलेल्या महिला आणि मिळून साऱ्या जणी. त्या विद्याबाळ चालवतात, त्या खूप मोठ्या लेखिका आहेत. आपल्या इथे साहित्य संमेलनाला आल्या होत्या, आता आपल्या इथे 96 साहित्य संमेलन झालं तेव्हा. तर तुमच्या चॅनलला पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचं काम चांगलं व्हावं, मोठं व्हावं, ही एक आवड असते प्रत्येकाची एकमेकांबद्दल जाणून घेण्याची, ती तुम्ही पूर्ण करावी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.